श्रीमान योगी भाग 33. आपण ऐकता शिवभारत. थंडीचे दिवस होते. राजे नुकतेच पुरंदराहून पुण्याला आले होते. अचानक दादाजी नरसप्रभूंच्यासह कान्होजी आल्याची वर्दी वाढत आली. कान्होजी आलं. राजांना ते म्हणा, राजा अफजल खानाचा हुकूम आला आहे की आम्ही जावळीशी संधान बांधावं, नाहीतर जावळी हस्तगत करावी. कारण तुम्हीच आहात राजे. पोरक्या झालेल्या जावळी जागिरीवर यशवंतराव मोरे दत्तक घातला. ही गोष्ट आदिलशाहीत अर्ज विनंत्या करून पार पाडायची. ती तुमच्या अधिकाऱ्यां झाली. यात आदिलशाहीचा अपमान नाही का? बरं, मग त्यासाठी अफजल खानाला ही मोहीम आदिलशाहीने सांगितली. पण खान धूर्त आहे, हुशार आहे. तो जावळीच्या रानात शिरायला भीतो. आम्ही दप्तरी का होईना पण पडलो आदिलशाहीचे चाकर. ही मोहीम आमच्यावर ढकलून अफजल खान मोकळा झाला. मग जावळीवर चालून जाणार का? तोच विचार करतोय. खान दीर्घदिवशी आहे, घातकी आहे, आम्हाला हे माहिती आहे. अफजल खानानं महाराज साहेबांच्या हातात बेड्या ठोकल्या. हे आम्ही विसरणार नाही. राजा, मी खानाशी वाटाघाटी करून वेळ काढतो, पण खानाशी जावळीच्या चंद्ररावांचं जुगणं होण्याच्या जावळीचा गड्डा हलवणं आवश्यक आहे. जावळी आमच्या नजरेत आहे, पण जावळी बिकट आढळणात आहे. आदिलशाही फौजांनी देखील तिथं मार खाल्लाय. आदिलशाही परकी फौज. आपल्याला ते कठीण नाही. तुम्हीच वारस. म्हणून जावळीच्या गादीवर बसलेला यशवंतराव मोरे आज चंद्रराव म्हणून बळजोर झालाय. तो कुणाला जमडीत नाही. प्रथम सामोपचारानं घेऊ, जमलं तर नाहीतर नाईलाज आहे. कान्होजी राजांचा निरोप घेऊन गेलं. राजांची रामोशी हेर जावळी खोऱ्यात फिरू लागलं. मोऱ्यांच्या जुलमी राजवटीच्या बातम्या राजांच्या कानावरती येत होत्या. त्याचबरोबर राजांचे लक्ष पुरंदरावरती होतं. पुरंदरावरचं बांधकाम पुरं होत आलं होतं. सकाळी राज आपल्या महालात बसलं होतं. घोड्यांच्या टापांचा आवाज ऐकताच राजा सज्जत केलं. बजाजी निंबाळकर आपल्या तुकडीनेशी आलं होतं. बजाजी वाड्यात आलं. राजा बजाजीची वाट पाहत होतं. बजाजीचं शुद्धीकरण झाल्यापासून बजाजी महाजीचं लग्न ठरण्यात गुंतलं होतं. मुलगी पाहण्यासाठी बजाजी जुन्नरला गेलं होतं. एवढंच राजांना कळलं होतं. बराच वेळ गेल्यानंतर बजाजी राजांच्याकडे आलं. या बजाजी, तुम्ही आल्याचं मागाच आम्ही पाहिलं. मासाहेबांच्या दर्शनाला गेलो होतं. तुम्ही मासाहेबांची खासी माणसं. तुमच्यावर आम्हाला राग करता येत नाही. बजाजी त्या थट्टेने कळवळले. ते म्हणाले, असं समजू नये राज, आम्हाला दोन्ही पाय एकच. तुमच्यामुळे माझा उद्धार झाला, पुन्हा माणसात आलो. तुम्ही सोयरीक ठरवायला गेला होता ना? राजांनी विषय बदलला. जी, मग महाजीचं लग्न ठरलं का? जी, नाही. का? मुलगी बरी नाही. तसं नाही महाराज, मुलगी पसंत होती, पण त्यांना सोयरीक मान्य झाली नाही. राजा गंभीर झाला. त्याने विचारलं, का? बजाजी खाली मान घालून उभं होतं. निखळलेली आसवा गालावरून वाहत होती. राजा गडबडीने उठलं. बजाजीच्या खांद्यावरती हात ठेवीत ते म्हणा, बजाजी, हे काय? अहो, एक सोयरीक म्हणली म्हणून मुलाच्या बापाच्या डोळ्यात असू पुसाते डोळे. बजाजी, असला 56 नवऱ्या महाजीला मिळते. बजाजी असं टिपीत म्हणा, नाही राजा, इतकं सोपं नाही ते. आपण मला धर्मात घेतलं, पण माझ्याशी सोयरीक बांधायला कोणी धजत नाही. राजा विचारात पडला. त्यांना काय सुचत नव्हतं. त्याच वेळी जिन्यावर पावलं वाजली. बजाजी सावरून उभं राहिलं. दारातून सखूबाई, आबासाहेब म्हणत धावत आले. हिरवा पर्क, हिरवी चोळी घातलेली सखू बजाजींना पाहून दारातच थबकली. राजा हसलं, म्हणालं, कोण? आमच्या सखूबाई. या आत्या लाजू नका. निंबाळकर मामांच्या पाया पडलात की नाही? सखू आत आली. ती बजाजींच्या पाया पडली. झटकन राजांना बिलगत म्हणाले, आबासाहेब. काय म्हणता अक्कासाहेब? राजांनी तिला कुरवळत विचारलं. जावा, अशानं आम्ही बोलणार नाही. सखूची समजूत काढीत राजा म्हणाले, तुम्ही बोला नाही तर आमच्याबरोबर बोलणार कोण? काय हवं होतं अक्कासाहेबांना? सखूने एक वर बजाजींकडे पाहिला आणि एकदम राजांच्यावरती नजर वळून ती म्हणाली, आम्हाला बाहुली पाहिजे. मुळीच मिळायची नाही. राजा म्हणाला. सखूने राजांच्या कुशीत तोंड लपवलं. तिचा चेहरा हाती धरून तिच्या नजरेला नजर देत राजा म्हणाला, आता आणायचा तो बाहुला, तीच चिंता आम्हाला लागली. बजाजी, ही आमची सखू तुम्हाला सून म्हणून चालेल का?
बयाजी थक्क झालं. त्यांचे डोळे विस्फारले गेले, उधारले. महाराज, आम्ही खरंच विचारतो, ही सून चालेल का? बयाजींच्या सर्वांगाला कंप सुटला होता. त्यांना उमळून हुंदका फुटला. एकदम पुढे होऊन ते राजांचे पाय धरीत असता राजांनी त्यांना एकदम जवळ घेतलं. मिठी मारीत राजा म्हणाल, अहो हे काय बजाजी, आता तर तुम्ही आमची वही. सुखबाईने ते ऐकले. एकदम लाजून तिथून पळाली. महाराजांच्या हास्यात बजाजी सामील झालं. अश्रू टिपवत बजाजी म्हणाल, राजा तुमचं मन फार मोठं. थांबा बजाजी, तुम्ही खाली सदरेव जा. खाली जाताच आहात तर तुमच्या बहिणीला वर पाठवून द्या. बजाजी समजलं. ते खाली गेलं. थोड्याच वेळात सईबाई साहेबांनी महाली येतात विचारलं, एवढ्या तातडीनं बरं बोलावलं? तसंच जरुरीचं काम होतं. आता कुठली मोहीम काढली? सईबाई साहेबांनी विचारलं. मुलीच्या बापाला मुलीच्या लग्ना इतकी अवघड मोहीम कुठली? कुणाचं लग्न? आपल्या सकूचं. हुडकून मिळणार नाही असं सुरेख स्थळ आलं आहे. मग ठरवून टाका. मला काय विचारायचं? पहा, नंतर तक्रार करा. बिलकुल नाही. ठीक आहे, ठरवून टाकू. साहेबा पुढे येत म्हणाले, पण स्थळ सांगा ना. पाहिलं? अडलात ना? मुळीच नाही साहेबाई साहेबा निश्चयाने म्हणाला, पण त्याचा अर्थ स्थळ समजू नये असं थोडंच आहे. फार चांगलं स्थळ आहे. बजाजीच्या महाजीला सकून निश्चित केले आहे. साहेबाई साहेबा राजांच्याकडे पाहत होते. त्यांना शब्दही फुटत नव्हता. राजांनी विचारलं, का स्थळ पसंत नाही? एक विचार का? विचारा ना. हे सारं माझ्यासाठी म्हणूनच करता का? सई, तुझ्यासाठी करीत नाही, तुझ्यामुळं करायला बळ येतं. मग ठरवू ना. आपण करत आहात ना? विचार न करत याची मला खात्री आहे. तुमच्या करणीनं माझंही सण होऊन जाईन. सकूचं कल्याण. सई, हीच माझी अपेक्षा होती. राजू जवळ येत असलेले पाहता सईबाई साहेबा म्हणाले, जाते मी. महासाहेबांनी पुलाव्याची जबाबदारी आम्हा दोघीवर टाकली आहे. धाकट्याबाई एकट्याच आहे. सईबाई साहेबा निघून गेल्या. राजा समाधानाने मागं वळलं. बजाजींचा आनंद मनात मावत नव्हता. दिसेल त्या सरदारांना ते ती बातमी सांगत होतं. साऱ्या महालात ही बातमी वावटळीप्रमाणे पसरली. 2 प्रहरी जिजाऊ साहेबा झोपले होते. पलंगा शेजारी धाकट्या राणीसाहेब सोयराबाई साहेब बसल्या होत्या. सोयराबाई साहेबांनी ही बातमी जिजाऊ साहेबांना सांगितली. जिजाऊ साहेबांचा विश्वास बसेना. त्या सोयराबाई साहेबांना म्हणाल्या, पण सुनबाई, कोणी सांगितलं तुला? साऱ्या महालात पसरले बात. जिजाऊ साहेबा उठत म्हणाल्या, काय म्हणाव्या शिवाला, काही वेळा फारच करतो. छे, हे शक्य नाही. जिजाऊ साहेब उठल्या. हुजऱ्याकडून त्यांनी आपण राजांच्या महाली येत असल्याची वर्दी पटवली. जिजाऊ साहेब महाली गेल्या. राजे वाट पाहत होते. मागे सईबाई साहेबा उभ्या होत्या आणि जिजाऊ साहेब आत येताच राजा म्हणाला, मासाहेब, आपण आज्ञा केली असती तर आम्ही खाली आलो असतो. राजांच्या नजर रोखीत जिजाऊ साहेब म्हणा, राज, या घरात घडणारी प्रत्येक गोष्ट आमच्या कानावर घालून केली जाते असा आमचा समज होता. तो खरा आहे. राजा म्हणाला, तसं असतं तर आम्हाला न विचारता सखुबाईची सोयरीक जमवली नसती. मासाहेब, आपल्याच आज्ञेनं आपले बजाजी परत आपल्यात आले. आम्हाला वाटलं होतं ऐकून आपल्या आनंद वाटेल. जिजाऊ साहेबांना काय उत्तर सुचेना. त्या म्हणाल्या, महाजीचं लग्न ठरवायचं. त्या आपल्या पदरी अनेक मानकरी होते. कुठंही त्याची सोयरीक जमवली असते. कुठंही जमू शकतं तर मग आमच्या सखूची का जमू शकत नाही? सांगा मासाहेब. राजांनी विचारलं, पण जरा विचार. कसला विचार? सईबाईंच्याकडे वळून जिजाऊ साहेबांनी विचारलं, आणि तुला हे पसंत आहे? सईबाईंनी मान खाली घातली. जिजाऊ साहेबा समजल्या. राजा जिजाऊ साहेबांच्याकडे पाहत होते. जिजाऊ साहेब काही बोलले नाही. जिजाऊ साहेबांच्या नजरेला नजर भिडताच आजवर ज्या राजांची नजर पायांकडे वळत असे, तेच राजे स्थिर नजरेने जिजाऊ साहेबांकडे पाहत होते. जिजाऊ साहेबांची नजर मात्र वळली होती. राजा म्हणाला, मासाहेब सांगा ना. म्हणा, बजाजी बाटलेले आहेत. त्यांच्या घरात आपली मुलगी द्यायला ते काबिल नाही आणि म्हणूनच सकुला दिली. जिजाऊ साहेबांनी विचारलं, तिची निवड का केली? कोणी विचारणार नाही म्हणून. कोणी विचार नाही म्हणून नव्हे, तर ती आपली लाडकी आहे. सखुबाई आपल्या लाडक्या आहेत म्हणून त्यांनी या मोठ्या जागी निवड केली. असं मोठं घरानं हुडकूनही सापडणार म्हणून निवड केली. शिवा, राजा भारल्यासारखं बोलत होतं. मासाहेब, नुसती धर्मात घेऊन माणसं आपली होत नाही. त्यांना आपलं म्हणावं लागतं, आपलं करावं लागतं, त्यांना विश्वास द्यावा लागतो. बरेच आपलं आत्मस्वकीय जुलमानं परधर्मात गेलं. त्याचं दुःख तुम्हाला झालं. त्यांना आपण धर्मात घेतलं, पण त्यांना काय झालं? एकाही जागी महाजीची सोयरीक जमेना. मुलाचा बाप असून सोयरीक मोडली हे सांगत असता त्याची काय स्थिती झाली?
हे माणसाहेब आपण पाहिलं ना, त्या माणसाला धर्मात घेतलं, आता त्याला वाऱ्यावर सोडता येणार नाही. माणुसकीला ते शोभणार नाही मासाहेब, ते तुम्ही करायला हवं. जिजाऊ साहेबांनी श्वास घेतला, हसू म्हणाले, राजा शर्मर गोंधळ झाला होता. खरा तुम्ही म्हणता ते खरं आहे मासाहेब, आम्हाला ते माहीत होतं. राजा आनंदानं म्हणाले, राजांना पाडलेला नाही वाटा राज रस्ता बनायला वेळ लागत नाही. थोडी कुजबूज होईल, वाद होईल, पण आपोआप मार्ग रुळे. महाजी चांगला आहे, आपल्या तोलामलाचा कुलाशिलाचा ईद घरा नाही. आम्हाला हे मनापासून पटलं. जिजाऊ साहेब म्हणाले, शिवा अरे काही कुळा तुझी दृष्ट काढून टाकावे असं वाटतं. मनाच्या साऱ्या शंका तुझ्या 4 बोलांनी नाहीशे होतात. मग चांगल्या कामाला उशीर का मासाहेब? वधू पक्ष आपला आहे. मोठ्या थाटामाटात आपल्या सुखबाईचं लग्न व्हायला अशी तुमची राणीसाहेबांची इच्छा आहे. दुसऱ्या दिवसापासून सुखबाईच्या लग्नाची तयारी सुरू झाली. निमंत्रणे पाठवले गेले. राजांचे सारे सरदार मावळे पुण्यात गोळा झाले आणि सुखबाईचा विवाह मोठ्या ऐश्वर्यात पार पडला. अशा प्रकारे छत्रपती शिवरायांच्या पहिल्या मुलीचं लग्न झालं आणि ते देखील आपल्या मेहुण्याला मात्र मुलगी दिली. आपण ऐकत आहात शिवभारत.